नमस्कार, मी निकिता. स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनो, आज मी तुमच्यासोबत माझ्या देवघराची डीप क्लिनिंग आणि देवपूजा शेअर करत आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. सगळ्यात आधी इथे मी आसन टाकून घेतलं आणि त्यानंतर एका परातीमध्ये सगळे देव काढून घेतले आहेत. जे काही देव आपल्याला उजळायचे आहेत ते मी या परातीत काढून घेते आहे. आणि जे देवपूजेला लागणारी भांडी आहेत, दिवे आहेत, छोट्या डिश असतात, वाटी असतात, तर ते सेपरेट काढून घेते. त्यांना मी पितांबरीनेच घासणार आहे. सोबतच देवघरात आपले जे काही फोटो असतात, तर ते देखील मी बाजूला काढून घेतले आणि वस्त्र अंथरलेली असतात, ती देखील काढून घेतली आहेत. ही वस्त्र आपल्याला वॉश करून नवीन वस्त्र जी काही आपल्याला अंथरायची आहेत आणि देवांना वस्त्र नेसवायची आहेत, तर ती देखील बाजूला नवीन काढून घेते आहे. त्यानंतर आता इथे माझं देवघर आहे ते लाकडी आहे. त्यामुळे या लाकडी देवघरला मला जास्त काही क्लीन करावं लागत नाही. जस्ट ओल्या कपड्याने पुसून जरी घेतलं तरी माझं देवघर खूप छान चकाकून होतं. सोबतच लाकडी देवघरला एवढं मात्र काळजी घ्यावी लागते, की ओल्या कापडाने पुसल्यानंतर आपल्याला ते देवघर थोडं सुकू द्यावं लागतं आणि त्यानंतर जे काही ऑलिव्ह ऑइल किंवा खोबऱ्याच्या तेलाने आपल्याला पुसून घ्यायचं असतं. त्याने देवघर छान चकाकून होतं. आता पहिलं मी देवघरच क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आपण देव उजळून घेऊ. तोपर्यंत म्हणजे आपलं देवघर देखील छान सुकून होतं. जे काही मॉइश्चर असतं तर ते लाकडामधलं निघून जातं. आता जे मार्बलचे देवघर असतात तर त्याला मात्र आपल्याला थोडी जास्त डीप क्लिनिंग करावी लागते. देव उजळण्यासाठी मी याआधी देखील तुमच्यासोबत बरेच व्हिडिओ माझे शेअर केले आहेत. तर त्या पद्धतीने देखील आपण देव उजळू शकतो. आत्ता इथे मी देवांना उटण्याचा पावडरने उजळवत आहे. या उटण्यात गुलाब आणि चंदनाचा सुगंध आहे. यामुळे देवांच्या मूर्ती अगदी सुंदर आणि स्वच्छ चमकदार दिसतात आणि अशा हलक्या हाताने आपण छान स्वच्छ केल्यावर देव अगदी चकाकून निघतात. इथे मी बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला दाखवत आहे. तर अगदी आपण ज्या पद्धतीने पितांबरी वगैरे लावलेली असते त्यावेळेला कसे चकाकून निघतात तर तसेच इथे दिसत आहे. तर मी त्यासोबतची जी आधी अन्नपूर्णा माताची मूर्ती आहे की जिला मी अजून स्वच्छ नाही केली आहे, तर ती शेअर करत आहे. तर अशा पद्धतीने माझे देव देखील उजळून झाले आहेत आणि देवपूजेची जी काही भांडी आहेत, तर ती देखील मी पितांबरी लावून घासून घेतली आहे. सोबतच आता आपल्याला जी काही वस्त्र अंथरायची आहेत आणि देवांना जी काही वस्त्र आपल्याला घालायची आहेत, तर ती देखील मी एका बाजूला काढून घेतली आहेत. पूजेला जे काही लागणार असतं आपल्याला, तर फुलं, धूप, दीप हे सगळं एका बाजूला काढून घेतलं आहे. म्हणजे पूजा करताना आपल्याला एकदम छान प्रसन्न मनाने आपण पूजा करू शकतो. तर आता इथे मी वस्त्र अंथरून छान पंचोपचारे देवांची पूजा करून घेते, देवांची मांडणी करून. सर्व देवांची मांडणी झाल्यानंतर आता अन्नपूर्णा मातेला देखील पिवळी वस्त्रे घालून घेतली आणि तांदूळावर देवी आईला बसवले. त्यानंतर मग महादेवासाठी देखील मी आवडीच्या पांढऱ्या रंगाची माळ इथे घेतलेली आहे, जी की खूप सुंदर आहे. मला देखील पर्सनली ती माळा खूप आवडते. तर इथे महादेवाला देखील मी सफेद रंगाची माळा घातली आहे आणि त्यानंतर मग बाळकृष्णाचा देखील सुंदर शृंगार केला आहे. सगळ्या देवांची छान अशी मांडणी झाल्यानंतर आता धूप दीप लावून घेते आहे. तेलाचा दिवा मी ऑलरेडी लावला होता, पण तो खाली ठेवला होता आणि आता त्याला देवघरात ठेवून घेतलं. लावायचा बाकी होता, तो देखील लावून घेतला आणि धूप लावल्यानंतर देवघरात खूप छान सुगंध यायला लागतो. कलश माझा ठेवायचा बाकी होता, तो देखील ठेवून घेतला आणि कलशाला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं आहे.
अशा पद्धतीने पूजा करून घेतली. आता बाकी आहे ते म्हणजे नैवेद्य आणि देवांना फुलं व्हायची बाकी आहेत. तर इथे आधी नैवेद्य ठेवून घेते. त्याच्या आधी एका छोट्याशा तांब्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि अशा या 2 छोट्या-छोट्या वाट्या आहेत माझ्याकडे. तर त्याच्यात मी एकात खडीसाखर आणि एकामध्ये बदाम ठेवले आहेत. त्यानंतर आता फुलं वाहून घेते आहे. आणि रंगबेरंगी फुलं आपण वाहिल्यानंतर देवघराचा जो लूक असतो त्याच्याने आपल्याला खूप छान प्रसन्न वाटत असतं आणि देवघरात देखील खूप छान फ्रेशनेस येते. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगाल. सोबतच तुम्हाला माझे रांगोळीचे आणि शॉर्ट व्हिडिओ देखील खूप आवडतात. त्याला देखील तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात. तर त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमचा प्रेम आणि तुमचा सपोर्ट असाच नेहमी सोबत असू द्या. अजून मी छान छान व्हिडिओ आणायचा नक्कीच प्रयत्न करेल आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.